नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता मी जो व्हिडिओ करतो आहे तो डिफेन्स स्टॉक याच्यावर करतो आहे. डिफेन्स सेक्टर ओके, हा सेक्टर असा आहे की जो वाढतच जाणार आहे. आत्ताची जी अस्थिर परिस्थिती आहे जगामध्ये, त्यामुळे सगळे छोट्या छोट्या कंट्रीजना स्वतः संरक्षणासाठी डिफेन्स इक्विपमेंट ते खरीदणारच. आणि सगळ्यात स्वस्त डिफेन्स इक्विपमेंट कोण देतं तर टिपिकली ते भारत देईल. ओके, तर तुम्ही बरेचसे स्टॉक्स बघितले असतील की जे डिफेन्स इक्विपमेंटमध्ये माहीर आहेत, म्हणजे बनवण्यात माहीर आहेत आणि स्वस्त बनवण्यात माहीर आहेत, आणि रिलायबिलिटी इज ऑल्सो व्हेरी हाय. ओके, त्याच्यापैकी काही शेअर्स तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, नसतील तर परत एकदा आपण रिव्हिजन करू शकतो. ओके, सगळ्यात मोठा जो स्टॉक आहे तो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ओके, प्रचंड मोठे ऑर्डर बुक्स आहे. ओके, लाखो करोडो रुपयांच्या ह्याच्यावर ऑर्डर भारत सरकारच्याच आहेत. ओके, आणि बाहेरच्या देशांच्या तर असतील. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे तो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जे लागतं, सध्या इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर आहे, राईट. ओके, दुरूनच ना इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर आपण करत असतो. जसं आपण ऑपरेशन सिंदूर केलं, किंवा आता सध्या जे युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे, किंवा गाझा आणि इस्रायलमध्ये, किंवा इराण आणि इस्रायल, या सगळे लोक दुरून ड्रोन टाकतात. ओके, आणि ड्रोन आर कंट्रोल फ्रॉम द रिमोट इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सिटिंग ॲट युअर प्लेस. हे भारत इलेक्ट्रॉनिक्स. ओके, ह्याची पण ऑर्डर बुक 70-80 हजार कोटीची. 70-80 हजार कोटीचे ऑर्डर बुक म्हणजे काय, त्यांची रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी, म्हणजे दरवर्षी जे ते इक्विपमेंट बनवून विकणार आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवणार, याची व्हिजिबिलिटी उत्तम आहे. म्हणजे पुढचे 3 ते 4 वर्ष ह्यांना ऑर्डरची काहीच कमी नाही आहे. त्या दरवर्षी किंवा दर क्वार्टरला ऑर्डर्स येतच असतात. ओके, तर हे दोन्ही मोठे स्टॉक सांगितले तुम्हाला. त्याचा टेक्निकल चार्ट तुम्ही बघा. ओके, आणि त्याच्यानंतरच तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. पण हे काय म्हणायचं, हे स्क्रिप्ट्स कधी मरणारे नाहीत, पुढचे 5 वर्ष तरी उत्तम चालतील. ओके, तर हे दोन सांगितले, हिंदुस्तान एरोनॉटिक्स HAL आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तिसरा कुठला स्टॉक आहे तो कोचिन शिपयार्ड. ओके, शिपयार्ड म्हणजे काय, जिथे शिप्स बनवतात. ओके, आणि दुरुस्ती होते. तर कोचिन शिपयार्डचा IPO आला होता 5 वर्षापूर्वी. प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि आता तो ऑलरेडी 1000च्या पुढे असावा. पण हा जेव्हा पडेल तेव्हा कोचिन शिपयार्डचं पण ऑर्डर बुक्स प्रचंड आहेत. ओके, आणि इंटरनॅशनल ऑर्डर्स पण मिळतात त्यांना, लोकल तर मिळतातच. आणि आता लेटेस्ट जो 1 वर्षापूर्वी आला होता IPO माझगाव शिपयार्ड, हे पण सबमरीन बनवतात. म्हणजे सगळे लोक जे बनवतात ना, ते सगळे संरक्षण सामुग्रीच बनवतात मोठे, जे भारत आता याच्यामध्ये हळूहळू आत्मनिर्भर झालेलाच आहे किंवा होत आहे. आणि बाहेरच्या देशांनासुद्धा ज्यांना ह्याची इक्विपमेंटची गरज आहे, त्यांना ट्रस्टवर्दी रूपाने आणि स्वस्तामध्ये आणि क्वालिटी, म्हणजे क्वालिटीमध्ये उत्तम आणि प्राईसमध्ये पण उत्तम अशा डिफेन्स इक्विपमेंट आपण या कंपन्या पुरवणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांना उत्तम पुढे भविष्य आहे. मिधानी, ओके, एमटार, पारस डिफेन्स, या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. भारत डायनॅमिक्स, ओके, ही पण गव्हर्मेंटची कंपनी आहे. भारत फोर्ज, ओके, भारतीय पुण्याची कंपनी आहे. झेंटेक आणि ॲस्ट्रा मायक्रो, ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या. आणि सोलर इंडस्ट्रीज, एक्सप्लोजिव्ह बनवणारी कंपनी. या सगळ्यांचं तुम्ही चार्ट बघा. आणि हा सेक्टर उत्तम आहे. आणि डिफेन्स सेक्टरचा ETF पण आहे.